अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. तर 15 एप्रिलला आहे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी आणि स्वामी पुण्यतिथीला आपल्याला स्वामींसाठी कोणत्या सेवा करायच्या आहेत, काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या बघणार आहोत. बघा, स्वामी पुण्यतिथी सप्ताह काळ सुरू आहे. केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरामध्ये आणि कोणी कोणी आपल्या घरीसुद्धा या सप्ताह काळामध्ये आपल्या घरी गुरुशतपारायण करत असेल तर त्याची जी काही सांगता आहे, त्याचं जे काही उद्यापन आहे ते आपल्याला स्वामी पुण्यतिथीला म्हणजे 7व्याच दिवशी करायचं असतं. आता गुरुशतपारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे, नैवेद्य किती असावे, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, कांदा लसूण वापरावा का, त्याचबरोबर आरती कशी करावी, ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही उद्यापन करा. त्याचबरोबर बघा, आता उद्यापनाचं जर झालं तर मग बघा, ज्यांनी गुरुशतपारायण केलेलं नाही किंवा ज्यांनी केलं आहे पण ज्यांना वेळ मिळाला तर नक्की स्वामी पुण्यतिथीला आपल्याला स्वामींसाठी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात प्रथम स्वामी पुण्यतिथी तसं पाहिलं तर बघा, या दिवशी स्वामींनी आपलं अवतार कार्य संपवलं होतं. त्यामुळे सगळ्या स्वामी भक्तांसाठी हा एक दुःखद दिवस होता. जे स्वामींच्या अवतार काळातले भक्त होते, स्वामींचे भक्त होते, त्यांना या दिवशी खूप दुःख झालं होतं की स्वामींनी अवतार कार्य संपवलं होतं. मग आपल्याला कोण मार्गदर्शन करेल, आपल्याला कोण योग्य वाट दाखवेल, असं बरेच प्रश्न त्या भक्तांच्या मनामध्ये होते. पण बघा, स्वामींनी जरी अवतार कार्य संपवलेलं असलं तरी सुद्धा आज निर्गुण रूपामध्ये स्वामी आपल्या अवतीभोवती आहेत, आपल्यासोबत आहेत आणि आज प्रत्येक भक्ताला स्वामींची प्रचिती येते म्हणजे येतेच. असा एकही स्वामींचा भक्त नाही की ज्याला स्वामींनी आजपर्यंत कुठलेही अनुभव दिले नाही, ज्याला कुठल्याही सेवेचं फळ मिळालं नाही, असं एकही भक्त नसेल. स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक त्याला संकटाच्या वेळी स्वामी धावून येतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी त्याला येऊन मदत करतात. आपण स्वामींना फक्त एक जरी हाक मनापासून मारली तरी सुद्धा स्वामी आजही त्यांची प्रचिती आपल्याला देतात. आजही त्यांची हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती आपल्याला येत असते. आणि स्वामींचं जे काही ब्रीद वाक्य आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक खूप मोठा आधार आहे. कारण की जेव्हा आपण कुठल्याही संकटामध्ये असतो तेव्हा आपल्याला हे वाक्य जरी आठवलं तरी सुद्धा आपल्याला खूप मोठा आधार मिळतो, खूप मोठा दिलासा आपल्याला मिळतो की नाही, काही झालं तरी माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला या संकटातून नक्कीच बाहेर काढतील, मला योग्य मार्ग ते दाखवतील. आणि खरंच स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा स्वामीचा चमत्कार होतो. फक्त आपला विश्वास त्यांच्यावर असायला हवा. विश्वास न डगमगू देता आपल्याला स्वामींची सेवा ही कायम सुरू ठेवायची असते. कितीही संकटे आले तरी सुद्धा तुमचा विश्वास कधीही डगमगू देऊ नका. फक्त आणि फक्त तुमची सेवा सुरू ठेवा. स्वामी आजही आपल्याला बघत आहेत. जरी आपल्यावर संकट आहे ना तरी सुद्धा त्या संकटाच्या वेळी स्वामी आपल्यासोबत असतात. फक्त योग्य वेळ येणं हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळ आल्यावर स्वामी बरोबर आपल्याला मार्ग दाखवतात आणि त्या संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढतात. तर बघा, स्वामी पुण्यतिथीला आपल्याला स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत. सगळ्यात प्रथम तर स्वामी पुण्यतिथीला सकाळी सुचिरभूत होऊन आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर अर्थातच आपल्याला मूर्तीवर अभिषेक करायचा. आता मूर्तीवर अभिषेक कसा करायचा, मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करता का तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे. जर 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणणं शक्य नसेल तर किमान 1 वेळेस पुरुष सूक्त, 1 वेळेस श्री सूक्त, 1 वेळेस पवमान सूक्त, रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 ओव्या. तर या सगळ्या सेवा म्हणत म्हणत तुम्हाला पाण्याने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. नंतर जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे ते तुम्ही सगळ्या घरातले व्यक्ती म्हणून तुम्ही ते प्राशन करू शकता किंवा उरलेलं तीर्थ तुम्ही झाडांना सुद्धा टाकू शकता. त्यानंतर बघा, तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने परत अभिषेक करू शकता किंवा तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता. आणि पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता. पुन्हा मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि तुम्हाला त्यांची स्थापना करायची आहे. मूर्तीला छानपैकी तुम्हाला हिना अत्तर लावायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे. स्वामींना तुम्हाला छानपैकी तुमच्याकडे जर वस्त्र असेल तुम्ही त्यांना वस्त्र परिधान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्यांना फुले अर्पण करू शकता. तर तुम्हाला स्वामींच्या आवडीचे फुले ते म्हणजे चाफा जर तुम्हाला मिळाला तर नक्कीच अर्पण करण्याचा प्रयत्न करा. नाही मिळाला तुम्ही झेंडूची फुले, केशरी झेंडू, पिवळा झेंडू, इतर कुठलीही फुले, तुम्हाला जी कुठली फुले आवडतात किंवा तुमच्याकडे जी कुठली फुले आहेत ते तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. स्वामींना फक्त शुद्ध भावाने केलेली सेवा ही जास्त प्रिय आहे. कुठल्याही
म्हणजे आपण त्यांना काय अर्पण करतो त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की आपण ती सेवा किंवा ती गोष्ट आपण किती मनापासून अर्पण करतो, आपल्या मनामध्ये त्यांच्यावर किती भक्ती आहे, आपण किती त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. अशा पण तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे, सगळ्या सेवा करायच्या आहे. स्वामींचा फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अभिषेक करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त स्वच्छ पाण्याने फोटो पुसून घ्या. त्याचबरोबर फोटोला तुम्ही हिना अत्तर, अष्टगंध लावू शकता, त्यांना तुम्ही फुले अर्पण करू शकता. आणि ज्या काही सेवा आहेत अभिषेक करताना, जसं आपण जे काही म्हणणार आहोत पुरुष सूक्त, श्री सूक्त, पवमान सूक्त आणि रामरक्षा सूत्र 1 ते 9 हे तुम्ही म्हणजे फोटोची पूजा करून झाल्यावर फक्त तुम्ही पठण केलं तर सुद्धा चालणार आहे. कारण की ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे त्यांनी फक्त पठण कराव्या या सेवा. बाकी ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक करता करता तुम्हाला या सगळ्या सेवा पठण करायच्या आहेत. तर अशा पण तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला स्वामींसाठी नैवेद्य बनवायचा आहे. आता नैवेद्य कोणता तयार करावा, जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता, कारण की स्वामींना पुरणपोळी अतिशय आवडते. म्हणून तुम्ही स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य बनवून तुम्ही त्यांना दाखवू शकता. किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणताही नैवेद्य बनवू शकता. पुरी भाजी किंवा वरण भात, भाजी चपाती, एखादा गोड पदार्थ जसं की शिरा किंवा कुठलाही एखादा गोड पदार्थ तुम्ही त्यांना बनवून दाखवू शकता. तर नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्यांची आरती करायची आहे. आता आरती करताना कुठली आरती करावी, सगळ्यात आधी गणपती बाप्पांची, त्यानंतर दत्त महाराजांची आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. आणि आपल्या कुलदेवीसुद्धा तुम्हाला आरती करायची आहे. तर अशा पण तुम्हाला आरत्या करून व्यवस्थितपणे स्वामींची या दिवशी सेवा करायची आहे. आता हे सगळं झालं तर यानंतर बघा, आता या दिवशी जर तुम्हाला वेळ मिळाला, जर तुम्हाला शक्य असेल तर स्वामींसाठी तुम्हाला सेवा करायची आहेत. कारण की बघा, आत्तापर्यंत स्वामी आपल्याला भरपूर काही देत आले आहेत आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला या दिवशी स्वामींसाठी तुम्हाला सेवा करायची आहे. आता स्वामींसाठी कोणत्या सेवा कराव्यात, तर सगळ्यात प्रथम जर शक्य असेल श्री स्वामी चरित्रामृत तुम्हाला पूर्ण पारायण करायचं. 1 ते 21 अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. एक तारक मंत्र किती वेळेस पठण करावा, 11 वेळेस पठण करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम. नाही 11 वेळेस शक्य, जेवढ्या वेळेस तुम्ही म्हणू शकत असाल, जेवढ्या वेळेस तुम्हाला पठण करणं शक्य असेल, 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस, तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला अखंड नामस्मरण या दिवशी करायचं आहे. जर जमलं तर 11 माळी श्री स्वामी समर्थ या दिवशी जप करा. नाही बसून शक्य तर दिवसभरामध्ये अखंड नामस्मरण करा. हे नामस्मरण फक्त आणि फक्त स्वामींसाठी असलं पाहिजे. स्वामींनी आपल्याला आत्तापर्यंत भरपूर काही दिलेलं आहे आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला स्वामींसाठी या दिवशी सेवा करायची आहे. स्वामींना काहीच मागू नका, फक्त निस्वार्थ भावने आपल्याला स्वामींच्या दिवशी सेवा करायची आहे. ज्यांचे या दिवशी पारायणे सुरू आहेत अर्थात त्यांचे उद्यापन या दिवशी असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल उद्यापन करून या सगळ्या सेवा करणं तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर शक्य तुम्ही दिवसभरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अखंड नामस्मरण करा. तारक मंत्र म्हणा, ही सुद्धा सेवा स्वामींसाठी तितकीच महत्त्वाची आहे, तितकीच प्रभावी आहे. आणि लक्षात घ्या की स्वामींना काही न मागता सेवा करा. कारण की जेव्हा आपण स्वामींना काही न मागता सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्याला त्या सेवेचं संपूर्ण फळ देतातच, असंही स्वामी देतात. पण लक्षात घ्या, जेव्हा आपण काहीच मागत नाही तेव्हा स्वामी आपल्याला भरभरून देत असतात. कारण की ती सेवा आपली निस्वार्थ भावाने केली सेवा असते, त्यामध्ये आपल्याला कुठलाही स्वार्थभाव नसतो. स्वामींनी आतापर्यंत आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि इथून पुढे पण ते आपल्याला देतच राहणार आहे. ते आपल्याला कधीच म्हणणार नाही की मी तुला आतापर्यंत इतकं दिलं आहे आणि आता मी तुला काही देणार नाही, असं ते आपल्याला कधीच म्हणणार नाही. पण बघा, एक भक्त म्हणून, एक सेवेकरी म्हणून आपलंही कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्याला स्वामींसाठी या दिवशी सेवा करायची आहे. अगदी मनापासून करा, पूर्ण श्रद्धेने करा. जेवढ्या तुम्हाला शक्य आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयं माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत, त्या नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.